नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, या ठिकाणी काय विचारलाय, काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, काटेपूर्णा बघा ही नदी वाशिम जिल्ह्यामध्ये उगम पावते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारतामधला विचारलाय सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असेल, तर भारतरत्न बघा हा पुरस्कार भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? हिवाळी अधिवेशन विचारले कोणत्या ठिकाणी भरते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, नागपूर बघा या ठिकाणी हिवाळी अधिवेशन हे भरत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? बघा मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय आले पाहिजे, 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, सुवर्ण मंदिर विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सुवर्ण मंदिर विचारले कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय आले पाहिजे, अमृतसर बघा या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, खालीलपैकी कोणते शहर पहा गोदावरी नदीच्या काठावर नाही? बघा या ठिकाणी 4 शहरे आहेत, कोणते या ठिकाणी एक शहर आहे जे गोदावरी नदीच्या काठावर नाही? बघा नाशिक हे शहर काय या ठिकाणी काठावर आहे, नांदेड पण काठावर आहे, पंढरपूर बघा पैठण या ठिकाणी हे शहर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता असेल? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. बघा सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह म्हणजे कोणता असेल? बुध ग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, हेग बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. विषय क्रमांक 9, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालय बघा महाराष्ट्र पोलीस मुख्यालय बघा मुंबईला आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे. विषय क्रमांक पुढचा, खेडेगावामध्ये विचारले जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावामध्ये जन्ममृत्यूची नोंद करण्याचे काम कोण करतो? याचे योग्य उत्तर काय असेल, ग्रामसेवक करतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, सर्वयोगी दाता रक्तगट युनिव्हर्सल डोनर. सर्वयोगी दाता रक्तगट कोणता असेल? ओ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, प्रश्न क्रमांक 13 पहा, रोजगार हमी योजनेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते?
रोजगार हमी योजनेजनक कोणाला म्हणतात? तर वीस पागे यांना पहा रोजगार हमी योजनेजनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. डेसिबल हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? डेसिबल या एककामध्ये काय मोजतात? आवाजाची तीव्रता मोजतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 स्टीव्ह जॉब्स विचारले हे खालीलपैकी कशा संबंधीचे आहेत? फेसबुक, ट्विटर, ॲपल, IBM. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. स्टीव्ह जॉब्स पहा ॲपल यांच्याशी संबंधित आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? प्रश्न क्रमांक 16 पृथ्वी आणि ताऱ्यामधलं अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. पृथ्वी आणि ताऱ्यामधलं बघा अंतर मोजण्यासाठी आपण प्रकाशवर्ष बघा या ठिकाणी या एककाचा वापर करतो प्रकाशवर्ष. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मुंबई येथे पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सन 1851 या वर्षी बघा मुंबई येथे या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कोयना ही नदी विचारली कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी असेल? बघा सर्वांनी सांगायचं कोयना ही नदी पहा कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 संगणकाची स्मरणशक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संगणकाची स्मरणशक्ती विचारली कशामध्ये मोजतात? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. बाईट्स या एककामध्ये पहा संगणकाची स्मरणशक्ती मोजतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहे? तर 3 आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा भरतनाट्यम कुठला आहे? भरतनाट्यम तामिळनाडूचा आहे. कथक कुठला आहे? कथक नृत्य प्रकार कथक हा उत्तर प्रदेशचा आहे. बघा कुचिपुडी कुठला असेल? कुचिपुडी आंध्र प्रदेशचा आहे. कथकली केरळ. बघा या ठिकाणी नृत्यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. कथकली बघा केरळचा आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेशचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठं असेल? नागपूरला आहे. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा भारताची सर्वोच्च बँक बघा RBI, भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI. भारतीय रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? 1 एप्रिल सन 1935ला पहा बघा RBIची स्थापना झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? लोह म्हणजे बघा Fe. लोहाची संज्ञा कोणती आहे? Fe. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ॲनॉमिया म्हणजे काय? रक्तक्षय. लोहाच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने ॲनॉमिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक पुढचा मानवामध्ये गुणसूत्राची एकूण संख्या. बघा या ठिकाणी एकूण संख्या विचारली. बघा परीक्षेमध्ये काय असतो? मानवामध्ये गुणसूत्र जोड्या किती आहेत? एकूण संख्या किती आहेत? बघा सर्वांनी सांगायचं. या ठिकाणी काय विचारलंय? मानवामध्ये गुणसूत्र एकूण संख्या 46 आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची बघा स्थापना केलेली आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज त्यांनी बघा स्थापना केली. कोणत्या शहरामध्ये केली होती? योग्य उत्तर काय असेल? सर्वांनी सांगायचं आहे. बघा पुणे या शहरामध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? तर हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात? कोणते खत असतात? बघा ते या ठिकाणी रोपांना समतोल आहार पुरवतात. कंपोस्ट खत बघा जे असतात या ठिकाणी पिकांना समतोल आहार पुरवण्याचे काम करतात कंपोस्ट खत. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली?
सर्वांनी सांगायचं आहे आनंदवन हा आश्रम कोणी स्थापन केला? बाबा आमटे यांनी स्थापन केला. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? 12 स्वर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला आहे? मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे प्रकार किती? सोपा प्रश्न आहे. विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? या ठिकाणी 4 शब्द आहेत. चांगुल, चांगुलपणा. चांगुलपणा या ठिकाणी भाववाचक नाम आहे. वात्सल्य भाववाचक नाम आहे. गुलाम, गुलामगिरी भाववाचक आहे. हिमालय बघा हिमालय या ठिकाणी भाववाचक नाम नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 पहा काय विचारले? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 नागालँड. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? सर्वांनी सांगायचं आहे नागालँडची राजधानी कोणती? नागालँडची बघा या ठिकाणी कोहिमा यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा काय विचारला? भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? तर पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती महसूल विभाग आहेत? महसूल विभाग किती महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल विभाग किती आहेत? तर या ठिकाणी 6 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग 6 आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये पहिली महिला राष्ट्रपती कोण? भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहेत? सर्वांनी सांगायचं आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा असतो आपल्याकडे? नॅशनल सायन्स डे. राष्ट्रीय विज्ञान दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 28 फेब्रुवारी या दिवशी बघा आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाला होता बघा आपल्याकडे प्रश्न. हिवाळी अधिवेशन बघा नागपूरला भरते. पावसाळी अधिवेशन मुंबईला भरते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. टू द लास्ट बुलेट बघा हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? आता सर्वांनी सांगायचं आहे याचे योग्य उत्तर काय असेल? टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अशोक कामटे बघा यांच्या जीवनावर आधारित आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार हा पण या ठिकाणी प्रश्न झाला होता आपल्याकडे. भारतामधला भारतरत्न बघा हा पुरस्कार भारतामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा सन 1954 या वर्षापासून बघा या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक 29. जागतिक वन दिवस केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक वन दिन केव्हा असतो? बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. जागतिक वन दिन सर्वांनी सांगायचे 21 मार्च बघा हा दिवस या ठिकाणी जागतिक वन दिवस असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया त्या ठिकाणी काय विचारला आहे. प्रश्न क्रमांक 30. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय सर्वांनी सांगायचं आहे जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय बघा जिनिव्हा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कुठं आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. नदी कोणती यायला पाहिजे? उजनी हे धरण भीमा नदीवर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कृष्णा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? कृष्णा नदीच्या काठावर शहर कोणतं असेल? कृष्णा नदीच्या काठावर पहा सांगली शहर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पूर्णा आणि गिरणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे पूर्णा आणि गिरणा या नद्या पहा तापी नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू या ठिकाणी काय विचारलाय.
प्रश्न क्रमांक 34 या ठिकाणी पहा, घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. पहा, घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढे एकलहरे. एकलहरे काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? एकलहरे नाशिकला आहे. पहा, औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प एकलहरे नाशिकला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोल्हापूर ते रत्नागिरी. कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? योग्य उत्तर काय पाहिजे? आंबा घाट लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? फणसाड बघा हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, IMP प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. सन 1857. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी 668 किमी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोह आणि जस्त. लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण असणारी मृदा कोणती? लोह आणि जस्त यांचं अधिक बघा प्रमाण जांभी मृदेमध्ये असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेळघाट अभयारण्य सर्वांना माहीत आहे वाघांसाठी राखीव आहे. मेळघाट बघा हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये असून ते वाघांसाठी राखीव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? मादाम भिकाजी कामा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कथकली कोणत्या राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे? कथकली. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल लिपिक चालक बघा या सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये सर्व बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, चालू घडामोडी, कम्प्युटर, गणित बघा सर्वांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.